नर्मदा परिक्रमा करत असताना आपल्या इष्टदेवतेचं गुरुदेवतेचं अधिकाधिक नामस्मरण करत असताना यथाशक्ती यथासंभव नियमांचं तपस्येचं स्वेच्छापूर्वक ग्रहण करून नर्मदा परिक्रमण करावं. नर्मदा माईचं महात्म्य ऐकत नर्मदा परिक्रमण करावं. त्या क्रमामध्ये नित्य नर्मदा माईची पूजा, नित्य नर्मदा माईचा स्तोत्रपाठ, तिचा अधिकाधिक जप. आता तुम्ही म्हणाल जप कुठला? काही नाही, नर्मदे घर हाच मंत्र आहे. चलता फिरता उठता बसता याला कुठलाही नियम नाही. अधिकाधिक तिचं नामस्मरण करावं. नित्य त्याचं आपल्याकडं जी नर्मदा जलाचं स्वरूप ठेवलेलं असतं त्याचं नित्य पूजन करावं, ग्रंथाचं नित्य पूजन करावं आणि अशा प्रकारे महात्म्य श्रवण करत परिक्रमा करावी. याचा आपण संक्षेपाने कालविधी आहे. हा संवाद कोणाचा आहे तोही आपण उपक्रम पाहिला. ज्यावेळेस पांडवांना वनवास प्राप्त झालेला होता त्यावेळेस आपल्याला प्राप्त प्रतिकूल परिस्थितीचा लाभ संत समागमाने घ्यायचा निश्चय हा पांडवांनी केला. विविध साधू संत ऋषी मुनी यांच्यासोबत भ्रमण करत असताना पांडवांनी आपला काळ व्यतीत करू लागले. विविध आख्यान, प्राचीन आख्यान हे ऋषी मुनींकडून ऐकू लागले. आता ज्यावेळेस ऋषी मुनींमध्ये संवाद झाला, ऋषी मुनींशी ज्यावेळेस पुरातन इतिहास ऐकू लागले, युधिष्ठिर महाराजांना सृष्टी विषयक इतिहास ऐकावा वाटला. प्रत्येक कल्पामध्ये, प्रत्येक सृष्टीमध्ये, प्रत्येक सर्गामध्ये, सृष्टीच्या प्रत्येक क्रमामध्ये विविध प्रकारचे आश्चर्यकारक इतिहास घडत असतात. तर सर्वाधिक सृष्टी कोणी पाहिलेल्या आहेत अशा महात्म्यांकडे जावं वाटलं. तर सर्वाधिक सृष्टी सप्तकल्पांपासून ज्यांनी पाहिलेलं आहे अशा मार्कंडेय ऋषींकडे युधिष्ठिर महाराज जातात. त्यांना नमस्कार करतात आणि म्हणतात, मला धर्माचं, तीर्थांचं, सृष्टीचं आपण मला पुरातन इतिहास सांगा. आणि अशा प्रकारे मार्कंडेय ऋषींना प्रार्थना केल्यावर मार्कंडेय ऋषी सृष्टीच्या मला जसं आठवतं तर त्या सर्गापासून, त्या कल्पापासून मी तुला सांगतो असं म्हणून युधिष्ठिर महाराजांना सांगू लागले. आणि म्हणतात की माझा तर इतिहास खूप वेगळा आहे. मी लहानपणापासून भगवत भजन असेल, भगवत अनुष्ठान असेल, हे करत 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 मग भगवंताच्या कृपेने मला इतकं दीर्घायुष्य लाभलं. आणि दीर्घायुष्य लाभलं तर मग त्याच्यामध्ये विविध कल्प मी पाहिले, विविध सर्ग मी पाहिले. प्रत्येक वेळेस सत्य, त्रेता, द्वापर, कली ह्याचा ज्यावेळेस असा हा क्रम यथानुरूप ज्यावेळेस पूर्ण होतो त्यावेळेस प्रलय होतो. आणि प्रलयामध्ये मी पाहिलं की सगळं काही लय होतं, फक्त एका तत्वाचा लय होत नाही. सगळं काही ईश्वरामध्ये विलीन होतं, पण ज्या तत्वाचा, ज्या स्रोताचा लय होत नाही त्या स्रोताचं नाव म्हणजे नर्मदा माई असे. ही नर्मदा माई ज्या प्रकारे भगवान शंकर मृत्युंजय आहे त्या प्रकारे ही नर्मदा माई सुद्धा मृत्युंजय आहे. आणि हिच्या काठावर असंख्य तीर्थ, असंख्य दैवी शक्तींचा वास हिच्या काठावर. जणू ईश्वरीय शक्ती जिच्या काठावर, जिच्या तटावर नृत्य करते आहे असं, अशी नदी, असं तीर्थ म्हणजे नर्मदा माई. आपल्या भारतवर्षामध्ये पुष्कळ तीर्थ आहेत, पण जितक्या प्रमाणामध्ये दैवी शक्तींचा, ईश्वरीय तत्वाचा वास हा नर्मदा माईच्या तटावर आहे ना, अन्यत्र अत्यंत दुर्लभ आहे. बरं, इतक्या संख्येमध्ये आपल्याला प्राप्त होत नाही. अहो, नर्मदा माईच्या तटावर तर आहेच, पण नर्मदा माईशी ज्या नदींचा संगम झाला त्या संगमाच्या ठिकाणी सुद्धा ती नदी नर्मदा माईला मिळते आहे, तिचा संगम नर्मदा माईमध्ये होतो आहे. यामुळे असंख्य ऋषी मुनी, सिद्ध, साधू, संत हे नर्मदा माईच्या आणि त्या अन्यान्य नदीच्या काठावर सुद्धा वास्तव्य करतात. आता आपण नर्मदा परिक्रमा करतोय. आज आपल्याला नर्मदा माई उपलब्ध आहे का? आज आपल्याला तापी माई उपलब्ध आहे. इथं आपण आजचा मुक्काम तापी नदीच्या तटावर केला.
पण तापी नदीचा संगम हा नर्मदा माईशी होतो, म्हणून तिचं महात्म्य किती वाढलं. आज पुष्कळ जण त्रिवेणी स्नानाला गेले ना, त्रिवेणी संगमाच्या. कोण कोण गेले, कोणाकोणाचं झालं त्रिवेणी संगम असणार. हा, पुष्कळ माता मावल्या सकाळी सकाळी पहाटे उठून आपुलिया हिता असे जो जागता या न्यायाने लवकर उठून त्रिवेणी संगमाच्या स्नानाला गेले. सुंदर त्रिवेणी संगमाचं इथं तीर्थ आहे. इथं तापी माई आणि ती तापी माई नर्मदेच्या नर्मदा मातेशी तिचा संगम होतो. नर्मदा माईच्या प्रभावाने ती सुद्धा इतकी पवित्र आहे. काल आपण जसं ऐकलं 1000 नद्यांचा संगम नर्मदेमध्ये पूर्ण होतो. अमरकंटक पासून ते गंगासागर पर्यंत 1000 विविध नद्या मिळतात आणि त्या सर्व नद्या या नर्मदा माईच्या कृपेने त्या संजीवनीत आहेत. बरं, चांगदेव महाराजांचं आपण चरित्र वाचलं तर चांगदेव महाराजांच्या चरित्रात काय भेटतं, तापी तटवासी. तापी माईच्या तटावर ते अवस्थित झाले. इतके मोठे सिद्ध 1400 वर्ष जगणारे योगी सुद्धा हे नर्मदा माई हे संगमित होणाऱ्या अशा तीर्थाच्या वर आपला वास करतात. इथं जिथं आपण आहोत किती काय विशेष प्रभाव आहे महाराज. आपण तर नर्मदा प्रदक्षिणा करत आहोत, पण जे ऋषीमुनींची नर्मदा परिक्रमा असते, आता इथंच मार्कंडेय ऋषींचीच परिक्रमेचं वर्णन आलंय. बरं, ती परिक्रमा कशी आहे, ती आपल्यासारखी प्रदक्षिणा नाही आहे. जिथून सुरू झाली तिथपर्यंत फिरायचं. आपण तर कुठल्याच मापात बसत नाही महाराज. एकतर त्या लोकांची पायी परिक्रमा असते, शिवाय नुसत्या नर्मदा माईची परिक्रमा नाही, नर्मदा माईमध्ये जे जे तीर्थ येऊन संगमित होतात त्या सर्व तीर्थांची प्रदक्षिणा करत करत नर्मदा माईची परिक्रमा करतात. आणि असं मग कोणी 3 वर्ष, कोणी 6 वर्ष, कोणी 12 वर्ष आपापल्या ह्याच्यानुसार करतं. सांगायचं तात्पर्य, नर्मदा माईमध्ये संगम होणाऱ्या सर्व तीर्थांचं इतकं महात्म्य वाढतं की त्यांचीही परिक्रमा नर्मदा माईच्या सोबत होत असते. बरं, त्यांचंही महत्व हे वाढत असतं. क्षिप्रा माईच्या तटावर महाकालाचं ज्योतिर्लिंग आहे, पण तिथं सुद्धा महाकाल अवस्थित होण्याचं कारण ती क्षिप्रा माई सुद्धा ही नर्मदा माईमध्ये घेऊन मिळते. आजही तिला प्राचीन काळामध्ये सगळ्या नद्यांना संजीवित करणारी अशी नर्मदा म्हणून म्हणले. हे तर प्राचीन काळामध्ये म्हणलंय, पण आजही तुम्ही पहा, क्षिप्रा माई असेल, तापी माई असेल, या सगळ्यांमध्ये जल जे आहे हे नर्मदा माईचं प्रवाहित होतं. नर्मदा माईच्या प्रभावाने त्यांचं पात्र असेल, त्यांच्यामध्ये जलाचं प्राचुर्य असतं. काय सांगावं, एक तीर्थाचं विशेष महत्व. इथं क्रमाने मार्कंडेय ऋषी एक तीर्थाचं क्रम सांगत असतात, पण आपण ज्या ज्या तीर्थामध्ये आपण जातोय, ज्या ज्या तीर्थावरून, त्याही तीर्थाचं आपल्याला सांगत पुढं मार्गक्रमण करणं हे आवश्यक आहे. आता आपण जिथं आहोत याचं नाव काय, प्रकाशनाथ, पण त्याचं मूळ नाव प्रतिकाशी असं होतं. ज्या प्रकारे काशीमध्ये मुख्य 108 लिंग आहेत, त्या प्रकारे इथं 108 महादेवाचे सिद्ध स्थान आहेत. 4-5 तर इथंच आहेत तटावर, आणि अन्य गावामध्ये वगैरे सगळे असे प्राचीन हे करून नवीन बांधलेले नाही, प्राचीन असे 108 सिद्ध स्थान असे ह्या क्षेत्रामध्ये आहेत. म्हणून याला प्रतिकाशी असं ह्याचं मूळ नाव होतं. पण काळाच्या ओघामध्ये अपभ्रंश होत प्रकाशी झालं, प्रतिकाशीचं प्रकाशी झालं, प्रकाशीचं प्रकाशक असं झालं, पण मूळ प्रतिकाशी असायचं नाव. आणि इतकंच काय, पौराणिक इतिहास सांगायचा झाला तर हे असं स्थान आहे, तुम्ही जिथं बसलात ना अगदी ते स्थान आहे. बरं, महिम्न स्तोत्र माहिती की नाही सगळ्यांना, ऐकून तरी माहिती की नाही महिम्न स्तोत्र, काय सुंदर इतिहास आहे. एकदा असं झालं की पुष्पदंतेश्वर नावाचे गंधर्व होते, पुष्पदंत गंधर्व, आणि ते गंधर्व भगवान शंकरांची अर्चा करायचे, पूजा करायची इत्यादी. आणि झालं असं की आता ते गंधर्व, त्यांना साधे सुद्धा फुलं देवाला भाव वाटायचे नाहीत, दिव्य फुलं त्यांना देवाला भाव वाटायचे. म्हणून काय करायचे, जी विशेष एका राजाची बाग होती आणि त्या बागेतून ते फुलं जे आहे हे घ्यायचे
पण आता राजाच्या ह्याच्यामध्ये सगळे प्रहरी, सगळे राखणदार वगैरे. आता हे गंधर्व हे आपलं रूप अदृश्य करून हे त्या बागेमध्ये जायचे, फुलं तोडायचे आणि मग पूजेला यायचे. आता रोज 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 असं व्हायचं. आता राजाला स्वतःच्या पूजेला फुलं मिळत, बाग राजाची, आणि त्याला बिचारायला फुलं मिळत नाहीत. राजाला लक्षात येते की कोणीतरी अदृश्य शक्ती, कोणीतरी अमानवीय शक्ती आपले फुलं वगैरे घेत आहेत. काय करावं आता? या शक्तीला नियंत्रित करण्याचं काय साधन आहे? राजाने काय केलं? शिवनिर्माल्य घेतलं आणि शिवनिर्माल्य घेऊन त्या बागेच्या वेशीवर घातलं. बरं का? जो कोणी येईल त्याच्याकडून शिवनिर्माल्य ओलांडलं जाईल आणि ओलांडलं जर केलं तर त्याची शक्ती क्षीण होऊन तो पकडला जाईल. जी अदृश्य व्हायची शक्ती ही नष्ट होईल आणि तो पकडला जाईल. आता पुष्पदंतांना माहित नव्हतं, रोजच्या सारखं ते शिरले, फुलं घेऊन जसे जाऊ लागले तसं काय उडण्याची शक्ती असेल, अदृश्य होण्याची शक्ती असेल, ही क्षीण झाली, ही नष्ट झाली आणि ह्या स्थानावर येऊन पातळीवर इथंच येऊन आता काय एकतर गोंधळ होणार आणि आपण तर गंधर्व आहेत, काय करावं? आपली शक्ती कशी गेली, शक्ती कशी गेली, हे मनामध्ये हा प्रश्न आला. काही केल्या ती शक्ती पुन्हा जागृत होत नाही. त्यावेळेस भगवंताचं निष्ठेने नामस्मरण केलं. कुठलं नाव घेतलं? कालहर, कष्टहर, दुःखहर, दारिद्र्यहर, हर हर महादेव. हर, हे हरा, हे भगवंता, हे शंकरा, माझा हा दोष हर, माझी ही अशक्तता हर, असं म्हणून हर हर नावाचा जप केला. आणि जसा हर हर नावाचा जप केला, प्रभाव असा झाला महाराज, तो दोष नष्ट झाला आणि पुन्हा शक्ती प्राप्त झाली पुष्पदंतांना. आणि जशी शक्ती प्राप्त झाली, इतकी मनामध्ये इतका भाव जागृत झाला. बघा माझा देव किती दयाळू आहे, बघा माझा देव किती त्याचा नामाचा प्रभाव आहे. नुसतं मी हर हर म्हणलं आणि मला माझी शक्ती पुन्हा प्राप्त झाली. त्या भावावेशामध्ये येऊन त्या भगवान शंकरांची दिव्य स्तुती निघाली. त्या स्तुतीचं नाव शिवमहिम्न आहे. म्हणून पहिल्या श्लोकामध्ये हर नावाचं स्मरण केले. बरं, महिम्नः पारन्ते परमविदुषो यद्य सदृशी स्तुतेन ब्रह्मादीनामपि तदवसन्नास्त्वयि गिरः. अर्थ झालं तर हर नावाच्याच स्मरणाने पहिला श्लोक निघाला त्यांच्या श्रीमुखातून. आणि एक एक श्लोक काय दिव्य आहे महाराज. पहिले 7 श्लोक तर अगदी दार्शनिक आहेत. बरं, मोठ्या मोठ्या वेदांतांना सुद्धा सुटत नाहीत असे महिम्नाचे श्लोक आहेत. पुष्कळ आचार्यांनी, पुष्कळ विद्वानांनी त्याच्यावर टीका केली आहे महिमा स्तोत्रावर. आपले संन्यास परंपरेतले श्रेष्ठ यती शिरोमणी श्री मरुसूदन सरस्वतीजी महाराज असतील, अन्य काश्मीर शैवागमातले काश्मीरी पंडित असतील, अभिनव गुप्ताचार्य असतील, इतक्या असंख्य विद्वानांनी महिम्नावर टीका लिहिल्या. कमीत कमी 15-20 विद्वानांच्या तरी महिम्नावर दिव्य टीका आहेत. का? ते स्तोत्र अगदी दार्शनिक आहे. आपण स्मरण करतो आधुनिक काळामध्ये विवेकानंदांच्या शिकागोच्या भाषणाची, की त्यांनी शिकागोच्या भाषणामधून अख्खं जग गाजवलं. आपल्या हिंदू धर्माची पताका नेली. त्यांनी काय मांडलं होतं पहिल्या भाषणामध्ये? दुसरे तिसरे काहीच बोलले नव्हते. महिम्न स्तोत्राच्या श्लोकाचा त्यांनी अनुवाद केला. रुचीनाम वैचित्र्यात् दृशकुटिलनाना पददुषां मृणामेको गम्यस्त्वमसि पयसा मरणभरिव. ह्या श्लोकावर बोलले होते, बस, काही नाही. काय दार्शनिक प्रभाव आहे या स्तोत्राचा. इतका अतिदिव्य स्तोत्र, एक एक श्लोक त्यांच्या मुखातून, श्रीमुखातून बाहेर पडू लागलं. आणि त्याच्यानंतर स्तोत्र पूर्ण झालं. आणि स्तोत्र पूर्ण झालं आणि पुष्पदंत गंधर्व हे विचार करू लागले, काय दिव्य स्तुती माझ्या तोंडात बाहेर पडली. वेद तुल्य अशा प्रकारचं न भूतो न भविष्यती, न कधी ऐकली, न कधी वाचली, न कधी चिंतली, अशा प्रकारचं, ज्याला अतीत पंथानंतवच महिमा वाङ्मनसयो असं त्यातच म्हणलेलं आहे. जो मन वाणीच्या परे ते शिवतत्व, ते ईश्वरीय तत्व, ते ब्रह्मतत्व माझ्या वाणीचा विषय झाला. त्याचा आता ही सगळी लीला आहे. बरं, भगवंत साधकाला कसं सावधान ठेवायचं असतं म्हणून ही लीला दाखवतो.
संत आचार्य इत्यादी सांगतात की पुष्पदंताच्या मनामध्ये एक अहम भाव जागृत झाला की न भूतो न भविष्यती अशी स्तुती माझ्या तोंडून निघाली आणि आता असं झालंय तर जावं भगवान शंकराच्या दर्शनाला म्हणून जातात कैलासाला जातात आणि आता मनामध्ये तर अहम आहे. जसं कैलासामध्ये प्रवेश करतात नंदी महाराज बसलेले असतात समोर आणि आता नंदी महाराज म्हणजे काय साक्षात शिवरूपच येते. भगवान शंकरांना धर्म धारण करतायत म्हणून धर्मरूपच येते. लक्षात येतं की आज हा पुष्पदंत हा थोडासा अभिमानाने भरून आलेला आहे म्हणून ते हास्य करतात, स्मित हास्य. आणि जसं स्मित हास्य करतात नंदीश्वरांच्या 32 दातांवर महिम्नाचे 32 श्लोक दिसू लागले. बरं पुष्पदंतांना महिम्ना स्तोत्राची मूळ श्लोक संख्या 32 आहे. पुढचे श्लोक सगळे फलश्रुती आहेत. महिम्ना पारंतेपासून ते असितगिरी समंस्यापर्यंत 32 श्लोक आहेत आणि पुढे मग फलश्रुती. मूळ 32 श्लोक हे यांच्या दातावर दिसू लागले. त्यावेळेस चक्रावून गेले पुष्पदंत. अरे हे स्तोत्र तर मी म्हणलेलं आहे, माझ्या मुखातून निघाले आणि यांच्या ह्याच्यावर कसं काय दिसतंय. त्यावेळेस नंदीश्वर म्हणतात ज्या प्रकारे वेद नित्य आहेत त्या प्रकारे भगवंताचं हे तत्व, भगवंताचे हे स्तोत्र आणि भगवंताची ही विद्या सुद्धा नित्य असते. ज्या प्रकारे वेद नित्य आहेत पण प्रत्येक कल्पामध्ये ब्रह्मदेवतेचं स्मरण करतात. धाता यथा पूर्वमकल्पयेत सगळ्या वेद विद्येचं सगळ्या ज्ञानाचं ज्या प्रकारे ब्रह्मदेव स्मरण करतात त्या प्रकारे हे स्तोत्र असेल हे सुद्धा हे सनातन आहे आणि तुला फक्त ते स्फुरलेलं आहे. ह्या कल्पामध्ये या सृष्टीमध्ये तुला ते स्फुरलेलं आहे आणि वेळ्या हा तुझा प्रभाव नाहीये, हा एकतर भगवंताच्या नामाचा प्रभाव आहे आणि नर्मदा माईमध्ये संगमित होणाऱ्या तापी माईचा तो प्रभाव होता आणि त्या प्रभावाने तुला ते स्तोत्र स्फुरलं. ते स्थान महात्म्य होतं की नर्मदा परिक्रमेच्या मार्गामध्ये तो तिथं होतास आणि तुला ते प्रबुद्ध झालं. हा प्रभाव त्या स्थान महात्म्याचा आहे, हा तुझा नाही. आणि नेमकं ते स्थान त्या स्थानावर आपण बसलेलो आहे. नेमकं हे इथंच घडलेलं आहे. इथं काल रात्री तुम्ही पाहिलं असेल विश्वेश्वर असेल, केदारेश्वर असेल आणि इथंच मागे पुष्पदंतेश्वर मंदिर आहे. इथंच ती घटना घडली, इथंच ते स्तोत्र दिव्य स्फुरलं. अशा प्रकारचं एक एक नर्मदेच्या काठावरचं आपल्याला परिक्रमेमध्ये लागणारं स्थान हे दिव्य आहे. ह्या स्थानाची महती अशी आहे की आता आम्ही तर पायी नर्मदा परिक्रमा केलेली आहे, अजूनही पुष्कळ वेळेस इथे येणं झालेलं आहे म्हणून सगळ्यात कमी सुविधा असलेला भाग हाच आहे. थोडासा मागास आहे, थोडासा आदिवासी भागातला क्षेत्रातला भाग आहे, पण सगळ्यात कमी सुविधा असली तरी सर्वाधिक शांती तुम्हाला इथं काठावर बसा, तुम्हाला इथल्याशिवाय दुसरी तिसरीकडे कुठे लाभल्याशिवाय राहणार. साधं बसलात तुम्ही, थोडंसं ध्यान करत बसलात, थोडं गुरुस्मरण, थोडं इष्ट आपल्या देवतेचं स्मरण करत बसलात, कुठं वेळ जातो काही कळत नाही. बरं उठावट इतकी शांती अन्यत्र मिळत नाही. आणि खास करून सुविधेला काय करायचंय, अहो इतक्या सिद्ध ऋषी मुनी ह्याच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी. आपण ज्या धर्मशाळेमध्ये आहोत इथं काल आपण जिथं हरिपाठ केला ते कुणाचं मंदिर आहे? दगाजी महाराजांचं मंदिर आहे. त्यांचं दुसरं नाव दगडूजी महाराज सुद्धा आपल्या महाराष्ट्रातलेच होते. मध्य प्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्र या तिन्ही राज्यांच्या सीमावर्ती प्रदेशामध्ये खूप मोठं धर्माचं कार्य, खूप मोठं परमार्थाचं नामप्रचाराचं कार्य केलं. बरं इतकं त्यांचा फक्त एकच नियम होता की अखंड हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. अखंड नाम ह्याचा त्यांचा नियम होता. जे कोणी त्यांच्या शरणागत यायचे, जे कोणी त्यांच्या संपर्कात यायचे त्यांना अनिवार्यत्वाने ते नाम जपायला लावायचे. आणि असं नाही फक्त आसनावर बसून चलता फिरता उठता बसता धावता प्रत्येक ह्याच्यामध्ये नामस्मरण करायचे. काय प्रभाव होता दगाजी महाराजांचा, काय त्यांच्या परमार्थाचं, काय त्यांचं सात्विक आकर्षण होतं. दगाजी महाराज येतायत ही वार्ता कानावर पडली रे पडली की लोक वेड्यासारखं हातातलं काम सोडून धावत जायचे. बरं नामस्मरण करत करत करत. ज्या प्रकारे भागवतामध्ये वर्णन आहे
भगवंतानी बासरी वाजवली, भगवंतानी वेणू वाजवली आणि त्याच्यानंतर सगळ्या गोपींनी सगळं तहान भूक सगळं विसरून, हातातलं काम विसरून वेड्यासारखं धावत गेल्या यमुनेच्या काठावर. असं दगाजी महाराजांचं चरित्र होतं बरं. महिला असतील, माता माऊली असतील, पुरुष असतील, वृद्ध असतील, तरुण असतील, लेकरं असतील, लहान असतील, युवा असतील, हे सगळेच्या सगळे दगाजी महाराज येत आहेत म्हटल्यानंतर हातातलं काम सोडून नामस्मरण करत करत पळत पळत जायचे आणि हजारोंच्या संख्येने त्यांच्यासोबत पायी चालायचे. जागोजागी नामस्मरणाचा त्यांनी प्रचार केला. अशा दगाजी महाराजांच्या आपण शरणागत अशा साधूंच्या ठिकाणी आपल्याला राहायला मिळालं, याच्यापेक्षा काही विशेष भाग्य आहे का? काय करायचं त्या सुविधेत? भाग्य आहे आपलं की गुरुकृपेने अशा आपण संत सहवासामध्ये आहोत. सद्गुरुनाथ महाराज की जय, दगडूजी महाराज की जय. आजही तुम्ही पहा इथं अखंड महामंत्राची धून आहे. का बरं? दगडूजी महाराजांनी एवढाच नियम दिला होता की तुम्हाला अखंड नामामध्ये अंतर पडू द्यायचं नाही, म्हणून अखंड 24 तास इथं नामाची अखंड धून असते. अशा प्रकारच्या पवित्र असणाऱ्या पाठीमागे गोशाळा आहे, पुढं नामस्मरण आहे, उजव्या हाताला पुष्पदंतेश्वर आहे, समोर केदारेश्वर आहे. अशा पवित्र ठिकाणी आपण आहोत. म्हणून नर्मदा माईच्या काठावरचं एक एक ठिकाण हे इतकं दिव्य आहे. आपण त्या तीर्थांचं स्मरण करत, आपण नर्मदा माईचं स्मरण करत पुढे गेलं पाहिजे. टेंबे स्वामींचं इथं राजघाटाच्या ठिकाणी त्यांनी दत्त स्थानाची स्थापना केली. बरं, आज ते दत्त मंदिर पाण्यात असेल. पाहून आले होते का राजघाटाच्या इकडं? ते दत्त मंदिर आता पाण्यात आहे. पूर्वी जाता येत होतं किंवा कमी पाणी असलं तर त्या पाण्यातूनही आम्ही कधी दर्शनाला जायचो वगैरे. पण टेंबे स्वामींनी स्थापित केलेलं हे दत्त मंदिर इथं राजघाटाच्या जवळ आहे. बरं, अशा प्रकारचे असंख्य स्थान. टेंबे स्वामींचं तर असं झालं की ज्या वेळेसपासून ते नर्मदा माईच्या संपर्कात आले त्यावेळेसपासून अखंड त्यांचं अधिकाधिक भ्रमण हे नर्मदा माईच्या काठावर राहिलं. आणि त्याच्यानंतर समाधी सुद्धा कुठे घेतली त्यांनी? गरुडेश्वरला, नर्मदा माईच्या ठिकाणी. टेंबे स्वामींना ज्यावेळेस टेंबे स्वामींनी निश्चय केला की अधिकाधिक त्यांचं इथं भ्रमण राहिलेलं आहे, त्यांचे पुष्कळ शिष्य सुद्धा इकडचे होते. नारेश्वर म्हणून स्थान आहे. तर नारेश्वर या ठिकाणी सुद्धा जे रंगावधूत महाराज होऊन गेले ते कोण होते? टेंबे स्वामींचे शिष्य होते. टेंबे स्वामींनी जागोजागी इथं चातुर्मास्य केला नर्मदा माईच्या काठी. टेंबे स्वामींचं अधिकाधिक ग्रंथलिखाण हे नर्मदा माईच्या काठी झालं. टेंबे स्वामी अत्यंत शास्त्रीय आणि काटेकोरपणे त्यांची दिनचर्या असायची, त्यांची चर्या असायची, त्यांचं यती धर्माचं पालन असायचं. ज्यावेळेस त्यांनी निश्चय केला की आपण नर्मदा माईच्या काठी समाधी घ्यायची, त्यावेळेस त्यांना एकाने विचारलं, महाराज तुम्ही आयुष्यभर सगळ्या शास्त्रीय सिद्धांतांचं पालन करत आलात, आता शास्त्रामध्ये असं म्हणलंय की रेवाती रेतबः कुर्यात् मरणं जाह्नवी तटे, शरीर सोडायला गंगेच्या काठावर जावं, तप करायला नर्मदा माई ठीक आहे, पण आता सोडायला तुम्ही तिकडं. टेंबे स्वामींनी त्याला दुसरं प्रमाण दिलं आणि म्हणाले ज्यावेळेस कलियुगाचे 5000 वर्ष पूर्ण होतील ना, गंगादी सर्व नद्यांचं महात्म्य हे नर्मदा माईला प्राप्त होईल आणि त्यामुळे जो प्रभाव, जी सद्गती नर्मदा माईच्या काठावर मिळू शकते ती कुठेही मिळू शकत नाही. म्हणून टेंबे स्वामींनी समाधी सुद्धा इथंच घेतली. असंख्य दत्त स्थान नर्मदा माईच्या काठावर स्थापित केले आणि नर्मदा माईच्या त्या प्रभावाला पुनरुज्जागृत केलं. लोकांना आश्रय प्राप्त होईल असे स्थान प्रदान केले. अशा प्रकारे असंख्य स्थानांनी, असंख्य दिव्य स्थानांनी, तीर्थांनी अलंकृत असणारी ही नर्मदा माई, हिच्या मध्ये संगमित होणाऱ्या सर्व तीर्थ नद्या ह्या विशेष प्रभावशाली आहेत. बरं, युधिष्ठिराला मार्कंडेय ऋषी सांगतात, युधिष्ठिरा सगळ्या प्रकारच्या ज्यावेळेस सगळ्या सृष्टीचा लोप होतो त्यावेळेस जिचा लोप होत नाही ती म्हणजे नर्मदा माई. यथा धर्म प्रसंगे तु मुने धर्मोऽपि जायते स्वर्गश्च नरकश्चैव इति एवं वैदिकीश्वरी. वेदांमध्ये सुद्धा आपल्याला या नर्मदा माईचा प्रभाव प्राप्त होतो. असा आहे सृष्टीच्या आधी ज्यावेळेस भगवान शंकरांनी
आपल्या रूपाचा विस्तार करू लागले त्यावेळेस पासून भगवान शंकरांची, भगवान ब्रह्मदेवांची, भगवान श्रीहरी महाविष्णूंची ही दिव्य स्थली जर कुठली असेल तर ती म्हणजे नर्मदा माता आहे. आणि इथं म्हणतात की हिच्या प्रदक्षिणेचं विशेष महत्व आहे. तुषु लोकेषु कात्वन्या दुष्यते सरिता समा लब्धम येईल नर्मदा तोयम येच गुर्य प्रदक्षिण. म्हणून अशी अनादी असणारी जी नदी आहे तिची जे प्रदक्षिणा करतात ना खरोखर ते धन्य आहेत. म्हणून नर्मदा प्रदक्षिणेचं वर्णन हे मूळ आपल्याला रेवाखंडामध्ये, मूळ स्कंद पुराणामध्ये प्राप्त होतं. बरं, इतर कुठल्याही नदीच्या प्रदक्षिणेचं वर्णन आपल्याला मूळ पुराणात प्राप्त होत नाही. आता यात्रा होतात इतर नद्यांच्या, आणि जसं ज्यांनी नर्मदा परिक्रमा केली त्यांना प्रेरणा होऊन ते अन्य नदीची प्रदक्षिणा करतात, तेही पुण्यकर्मच आहे. पण मूळतः प्रदक्षिणेचं विधान हे जर कुठल्या नदीला जर प्राप्त होत असेल तर नर्मदा मैयाला प्राप्त होतं. बरं, नदीशाम संततिच्छेदो, काय काय जे व्यवस्थित नर्मदा परिक्रमा श्रद्धेने करतात त्यांना काय काय मिळतं मार्कंडेय ऋषी सांगतायत. नदेशाम संततिच्छेदो दश जन्मानि पंचच तेषाम पापम विलीयेत हिमम सूर्योदयेथा. त्यांच्या सगळ्या मनोकामना तर पूर्ण होतातच, धर्म अर्थ काम मोक्ष आयुर आरोग्य ऐश्वर्य संतती संपत्ती हे तर प्राप्त होते, पण म्हणतात की त्यांचा वंश हा अखंडित राहतो. गंगा यमुना संगमे वै यत् फलम लभते नरः तत् फलम लभते मर्त्यः कावेरी स्नानमाचर. इथं विविध नद्यांचा संगम ह्या नर्मदा माईमध्ये होतो आणि एक एक संगमामध्ये स्नान केलं की तुम्हाला प्रत्येक ठिकाणी त्रिवेणी स्नानापेक्षा अधिक फल प्राप्त होतं असं सांगतात. विशेष करून पर्व काळांवर झालेलं स्नान, पर्व काळांमध्ये झालेली तीर्थयात्रा, पर्व काळामध्ये ऐकलेलं हे नर्मदा माईचं महात्म्य हे विशेष फलदायी असं सांगतात. एक एक तीर्थाचा संगम कशा कशा प्रकारे होतो, त्याचं काय काय फळ आहे हे विशेष सांगत चालतात. सृष्टीच्या पूर्वी नर्मदा माई ही भगवंतापासून उत्पन्न होते आणि त्यावेळेस पासून सर्व तीर्थांचं उद्गम हा पावतो. आता आपण गंगामाईचा इतिहास पाहतो. ज्यावेळेस भगवंतांनी वामन रूप धारण केलं त्यावेळेस आपला विराट स्वरूप धारण करून ज्यावेळेस आपला पाऊल वामन भगवंत टाकत होते त्यावेळेस जी ब्रह्मदेवाने केलेली त्यांची पाद्यपूजा आहे, त्या पाद्यपूजेचं जे सुरक्षित जल आहे ते म्हणजे गंगामाई. हे आपण ऐकतो की नाही, पुराण असते, भागवत असेल किंवा अन्य पुराण इत्यादी असतील. हे अनंतर युगामध्ये झालेलं आहे, पण सृष्टीच्या आदी काळापासून कुठलं तीर्थ हे उत्पन्न आहे ते तीर्थ म्हणजे नर्मदा माई आहे. आणि नर्मदा माई नंतर सगळे तीर्थ आहेत. पुढे इथं म्हणतात की ह्यामुळे आदी काळापासून ब्रह्मा विष्णू महेश भगवती जगदंबा इत्यादी सर्व दैवी शक्तींचा आश्रय म्हणजे नर्मदा आहे. यस्मिन् तीर्थे तु यो देवो दानवो वा द्विजोऽथवा सिद्धस्तेनैव तन्नाम्ना ख्यातं लोके महच्चयत्. इथं म्हणतात सामर्थ्यान् निश्चयात् धैर्य सिद्ध्यन्ति पुरुषान् नृप प्रमाणात् तस्य लोभेन वदन्ति नरके ध्रुव. नर्मदा माईचं महात्म्य असं विशेष आहे की एक एक संगमाचं विशेष फळ आहे. नर्मदा माईच्या काठी जसं मृत्युंजयत्व हे भगवान शंकरांप्रमाणे आलं की नाही नर्मदा माईमध्ये, तसं आशुतोषत्व सुद्धा शंकर भगवंताप्रमाणे आलं. इतर नद्यांमध्ये इतर तीर्थांमध्ये दीर्घकाळ तुम्हाला जे स्नान करून उपासना करून जपतप करून जे फळ मिळणार आहे ना तेच फळ तुम्हाला अत्यंत स्वल्प काळामध्ये नर्मदा माईचं महात्म्य, नर्मदा माईचं पुराण, तिची तीर्थयात्रा करून मिळणार आहे. बरं, युधिष्ठिर विचारतात कशा कशा प्रकारे हिचं कुठले कुठले तीर्थ आहेत, कशा कशा प्रकारे हिचं महात्म्य आहे, आपण मला विस्ताराने सांगा. युधिष्ठिर विचारू लागतात, मार्कंडेय ऋषी सांगतात, हे सगळं आपण विस्ताराने सांगूया पुढच्या सत्रामध्ये. नर्मदा मैया की जय, रेवा मैया की जय. उठू नका, नर्मदा पूजन आहे, आरती आहे, कोणीही उठू नका.
बस